झी5 ॲप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. प्लीज आम्हाला लगेचच घर मिळेल का? हो 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 गॅसवर शिजवायला ठेवलेलंच आहे. शिजलं की लगेचच देतो. म्हणजे काय ते काय नूडल्स आहेत का? 2 मिनिटात शिजतील आणि लगेच तुमच्या समोर आणून. अरे घर म्हणजे बाबा प्रोसिजर असते, एक प्रकारची एक प्रोसेस करावं लागते त्याला. काय प्रोसेस आहे याचं? म्हणजे कसं असतात, तुमचे सगळे जे लिगल डॉक्युमेंट आहेत ते आपल्याला पाहिजे असतात. म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मुख्य म्हणजे विटनेस आहे का तुमच्याकडे? आहे ना, हे बघा, हे आहेत हे विटनेस आहेत आमचे. अरे बापरे. हो का? आणि हे बघा, हे सगळी कागदपत्र डॉक्युमेंट्स मी घेऊनच फिरतो. हा. वा वा वा, हा हे झाले. काय एवढं काय तपासताय? नाही, पुढचं वाक्य काय ते बघत होतो. आणि इकडे मी सोबतच घेऊन फिरतो. आणि बायको अहो, तिला कशी सोबत घेऊन फिरणार? हा, मात्र तिने दिलेलं टेन्शन सोबत घेऊन फिरतो आपण. अहो तसं नाही आहे. म्हणजे मला असं म्हणायचं होतं की लग्न झालंय का तुमचं ते विचारतोय. हसताय काय? नाही, मग झालं, आमचं लग्न झालंय. हो 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 झालंय. नमस्कार वहिनी. लगेच गेले पण वहिनी. हो. मग काय त्यांना काय विचारताय? झालं काय तुम्ही एकमेकांना, तुम्ही एकमेकांसोबत लग्न केलं काय? अहो नाही, तसं नाही. आमचं लग्न झालंय बायकांबरोबर आमच्या. तुमच्या बायकांबरोबर. ओके ओके. हा. बरं काय करते काय तुमची बायको? माझा छळ. चला भेटू मग मी. उद्या भेटू आपण जोड्यानी. जोड्यानी म्हणजे हे कोयल वहिनी आणि तुम्ही असं जोडा घेऊन तुम्ही इकडे या. अहो, ती गावी असते. अरे मग त्याच्यात काय, तुम्ही तर असं सांगून राहिले की जशी वहिनी मंगळावर गेलेल्या. हो गावी असते, एसटीत बसायचं, रात्री बसलं सकाळी इकडे. पण वहिनी आल्याच पाहिजेत का? ओनली मॅरिड आहे आपलं, फिक्स आहे तुम्हाला सांगतो. हा कपल्सच अलाउड आहे, बाकी कोणाला अलाउड नाही आहे. हे सोडा, काम काय ते सांगा. तू मुंबईला येतेस का राहायला? कशाला? अगं, मला ना तुझी खूप आठवण येते. आता मी माझा कुरड्या पापड्यांचा बिझनेस सोडून तिथं राहायला येऊ का? चांगला 500 रुपयाचा दिवसाचा बिझनेस आहे माझा. आपण एक आयडिया करूया. काय? आपण ना तुझ्यासाठी दुसरी बायको आणू. चल. खोटी बायको आणूया. अरे पण खोटी बायको मिळणार कशी? अरे एक ज्युनियर आर्टिस्ट आहे जी नाटकात आणि फिल्म मध्ये काम करते, तर तिला आपण आणूया तुझी खोटी बायको म्हणून. हा नमस्कार. नमस्कार. आता तुम्हीच ना त्या काकांशा? काकांच्या नाही हो, आकांक्षा. अच्छा, नकाशा. नकाशा नाही हो, नकाशा तर लोक माझं लोकेशन शोधतात, एवढे फॅन आहेत माझे. आता मी पण तुमच्या भोवती फिरणार. आता पुलाच्या भोवती भोंगाच फिरणार ना. हो ना. अरे वा, फोन आला तुमचा. घ्या. हा, नाही, माझा मी घेते नंतर. अच्छा, नंतर घ्याल का? या म्हणजे काय चर्चा आपल्याला माहित पडली. नाही, काय हरकत नाही. बाय बाय. बाय. बापरे, 28 मिस कॉल. हॅलो. हॅलो, कुठं आहेस ग तू? हा जानू, तू आहेस कुठं पहिल्यांदा सांग मला. मी आहे इथे, बाहेर आले कामाला. का मला फोन का म्हणून कट करतेस तू? अरे फोन नव्हते कट करत, इथे तो माणूस माझ्या फोनवर बसला होता. कोण माणूस? ते मी एका ऑडिशनला आले ना इथे, तिथला माणूस. खरं खरं सांग, तुझं काय दुसरं नाही ना काय चालू? काय? दुसरं काय चालू नाही ना तुझं? गबस तू, काहीतरी बडबडतो येडावानी. व्हिडिओ कॉल कर. इथे नेटवर्क नाहीये. असं कसं कर, तू जाईल तिथं रेंज नसती. गप्पा बस तू. काय झालं, कशाला फोन केला? कशाला म्हणजे किस्त मिस कॉल दिली ती बघ की तुला. आज हे तर भेटायचं होतं का नाही आपलं? सॉरी ना जानू, सॉरी. अचानक ना मला एक महत्वाचं काम आलं म्हणून यावं लागलं. हा, कायमची बॉम्ब आहे तुझ्या, असंच सारखं सांगत असते मला तू.
अक्षर किस्ते हो हो हे असलं काही इथे करायचं नाही ते बाहेर कसलं नाही काय अगं किस्ती वाट बघायची मी सांग बरं खाली आधी माझं नाव नीट घे तू. आकांक्षा आहे ते. तीच ती किस्ती वा एक मिनिट हे हो माणूस कोण आहे अरे, घर कुणाचं आहे अरे तुम्ही दोघं इथं काय करताय खरं सांग मी तुला मगाशी सांगितलं की नाही मी नाटकाची तालीम करतेय. हा माझी रिहर्सल चालू आहे आणि हा माझा नाटकातला नवरा आहे. होय काय दूरदर्शन कुठं आहे कोण दूरदर्शन कुठं आहे मग कोण आहे हा? दूरदर्शन हा ते येत आहेत ते हे बाहेर गेलेत ते होय काय हा. आणि मग नाटकात तुम्ही दोघंच कसं काय मग नाही 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 बाकीचे आहेत अरे हा. येत आहेत येते ते काय हा हा. अजून किस्ता टाइम आहे काय काय किस्ता टाइम आहे अजून याला त्यासनी हे काय बोलताय तुम्ही अजून त्यासनी याला किस्ता टाइम आहे हे डस्टबिन मध्ये टाका ब्रदर काय ब्रदर बाप आहे मी तुझ्या नीट बोल माझ्याशी. हो ते घरी इथं कंपाऊंडर आहात तुम्ही. नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार. हे क्रिकेटचं ग्लोव्ह घालून का ऑपरेशन केलं तुम्ही? अहो बॉल गिळला होता ना पोरानं कसं काय? तो किपिंग करत होता ना तर त्याला किपिंग करताना ना असं तोंड उघडं ठेवायची सवय होती. आला बॉल पचकन गेला तोंडात. मग शेवटी काढावं लागला ना बॉल म्हणून हे घातलं होतं. असं असं असं. हा तरी इतका वेळ कसं काय लागला पण? अहो काय सांगू एकच ऑपरेशन नव्हतं दुसरं पण ऑपरेशन होतं. दुसरं कशाचं होतं? एका लहान पोरीने ना कॉईन गिळला होता. तुम्ही काय केलं? मग काय केलं एका दोऱ्याला चुंबक लावलं आणि त्याच्या घशात सोडलं. आता तो कॉईन चुंबकला चिकटला कॉईन बाहेर आला. वा वा सर वा. अहो तो कॉईन काढायच्या नादात दोरा तुटला आणि चुंबक गेलं ना पोटात. मग आता लोखंडाची वस्तू दिसली का ते पोरग जाऊन चिकटतंय त्याला. पलंग ट्रे कपाट सगळीकडे चिकटते. अहो मला काय सांगू ऑपरेशन करायला जागा नाही राहिली. मग पैसे खाल्ले की अशीच लपडी होतात. हे असे धंदे करत आहे. मला एक सांगा ते चुंबक कसं काढणार पण तुम्ही? तेच ना आता परत एखादा कॉईन टाकावा लागेल त्याच्या घशात. हे धंदे करत आहे. ते काढ ते काढ. अहो ऐका ना ऐका ना मी काय म्हणतो डॉक्टर आम्हाला कधी सोडणार? तुम्ही पण कॉईन गिळलाय का? पॉईंट कशाला गिळू? तर कालच तुम्ही आम्हाला प्लास्टर केलं ना. आमचा ऍक्सिडेंट झालाय ना. हा बरोबर आणि बरोबर. मला एक सांगा काय प्लास्टर म्हणून तुम्ही क्रिकेटचे पॅड लावलेत मला. हा, आता कुबड्या म्हणून काय बॅट देणार आहात? आणि काल तुमच्यासोबत कोणतरी येणार 2 नर्स होत्या. हा, ते ग्लानीत असल्यामुळे मला काय आठवत नाही पण त्यांच्या आवाजाने ना जाम धडकी भरत होती हो. अहो तशाच आहेत त्या. विचार करा आम्ही काय हाल काढत असू. म्हणजे त्याच्यातली एक नर्स माझी बायको आहे एक नर्स याची बायको आहे. म्हणजे त्या 2 नर्सा सासू सुना आहे. हो अहो म्हणून तर आम्ही हॉस्पिटलचं नाव आपलं हॉस्पिटल असं ठेवलंय ना. आपलीच माणसं आहेत सगळीकडे इथं. हा. पण ते गेलं कुठं चक्रीवादळ आणि वावटळ. त्या पोराच्या पोटातून कॉईन काढला ना तर त्या मला पाहिजेत म्हणून भांडताय. सासूबाई कशाला खोटं बोलताय? घरात इथली गाडी तिथे करत नाही तुम्ही कसला आवरताय? अगं मग आवरायला काय तुझा बाप आला होता का मग माझ्या बापावर जायची गरज नाही कळलं ना सासूबाई. अगं कशाला मी जाते तुझ्या बापाची येळ आली आता वर जायची. तुम्हाला 16 वारीसच लागलाय की नाही? हो यांना बघून असं वाटतंय डायनोसॉर पण यांना ताई म्हणत असतील. बरोबर आहे तुमचं खरं बोललं एकदम. अहो तुम्हाला सांगते हे पुरातत्व विभागातील लोक आहेत ना दर आठवड्याला येऊन आमच्या घरात एक राऊंड मारून जातात इन्स्पेक्शन करून की पुराणी बिल्डिंग अजून आहे का ढासळली म्हणून. नाचा ना माझ्या बरोबर नाचल्याने वजन कमी होईल तुमचं. काय नाही मला नाही नाचायचं. अरे का नाही नाचायचं? वजन कमी झालेलं चालणार नाही का तुम्हाला? नाही चालणार. का?
अगं मी जर बारीक झालो ना तर हे कपडे काय करू म्हणजे आहे ते वाया जाणार आणि नवीन घेण्याचा खर्च वाढेल. अगं केवढं महागात पडेल ते. नको काही नको. काय हे काय काय आहे डस्टबिन मध्ये काय हे काय तू किती पेस्ट वाया घालवलीस. हो तुमचं काय डोकं फिरलंय का? संपली आहे ती पेस्ट. सकाळी मी काढायला गेले ना तर पेस्ट म्हणाली नको 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 मला अजून पिळू नको. माझा काही जीव उरला नाही. मी मेली आहे ती. हे आली जा ब्रश घेऊन ये थोडं लावून घ्या ब्रश. मी काय म्हणते एक चांगली आयडिया देऊ का? काय? त्याच्यापेक्षा आपण दात घासणंच बंद करून टाकूया. हा हे गप्पा बसा. मी काय सांगते त्याच्याकडे लक्ष द्या. काय? मला टीव्ही हवाय. असंही तुम्ही घेतला नाहीत तरी माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. कशाचं? तुझी आई आता आपल्या घरी कधीच येणार नाही. ग बसा. आपल्याला टीव्ही लागलाय. काय अगं उचकी लागते ठेस लागते डोहाळे लागतात. हे काय टीव्ही लागलाय. काय हिरोईन असा आरसा धरणं वर दिसतं का? आम्ही कशाला आहोत? मी धरू का आरसा? ए तुझं काम कर ना तू. तर आम्ही कशाला आहो इथे? आपण आपले सिनेमाचे प्रोड्युसर आहेत तात्या. ओ रिअली नाईस टू मीट यू सर. हो थँक्यू आय लव्ह यू. काय काय बोलताय ते? आमच्या तात्यांचा जरा इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे. त्यासनी देशी शिवायचं मतच नाही ना. चांगले म्हणजे नाद आहे का? आमचं तात्यांचं म्हणजे चांगल्याशी चांगलं आणि वाईटाशी वाईट. तुम्हाला तो सांगतो एकदा ते आमचा रामभाऊ आहे ना रामभाऊ त्याच्या पोरीने ना पोराचे कपडे घातले. पण आमच्या तात्यांनी त्या पोरीला काय नाही केलं बरं का. पण त्या रामभाऊला 4 दिवस उपाशी कोंबड्याच्या खुराड्यात डांबून ठेवलं. नाहतच खुळ आहे आमचं ताते. आपलं असंच असतं. ते आपण बघतो ना चला हवा येऊद्यामध्ये ते बाप लोक बाया करतात ना टाळकच फिरतं आपलं. मला फक्त चला हवा येऊद्यामध्ये एकच माणूस आवडतो. भारत गणेश पुरे. बस म्हणजे कसं आहे माझं कसं आहे माणसानं माणसाचे कपडे घालावे बाईनं बाईचे कपडे घालावे. हे जर उलट केलं तर आपलं टाळकच फिरतं. अहो पण मी सुद्धा त्याच विचाराचे आहेत. जाऊ नका ह्या माणसाच्या नादी तर अजिबात लागू नका. अहो ह्यांना घाबरून ना आमच्या गावामधल्या पोरी बाळी आहेत ना त्यांनी मेकअप करायचं सोडून दिले. दाड्या मिशा वाढवायला लागलेत ते. एकदम डेंजर माणूस आहे. बाया लोकांना वाड्यावर नेतो आणि आणि काय भांडी घासायला लावतो. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा. आई मला नेसव शालू नवा. आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा. आई मला नेसव शालू नवा. आई मला नेसव शालू नवा. पदरावरती जर तारीचा मोर नाचरा हवा. 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 बाई या मोराचं सगळं पिसारा झडतोय वाटतं आज. तात्या, आपण ना शिक्षणाचं महत्व सांगणारी ही फिल्म करतोय. म्हणजे मनोरंजक पद्धतीनं करतोय पण सगळं म्हणजे लोकांना शिक्षण. हे समजा ठीक आहे मनोरंजन शिक्षण वगैरे 2-4 लावण्या करायला सांगा बाईंना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.